नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना किती महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयाचा हप्ता खटाखट जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर. लाडकी बहीण योजना इन्स्टॉलमेंट अपडेट. लाडकी बहीण योजनेत KYC नंतर 54 लाख महिलांचे अर्ज बाद झाले असून त्यांचा 1500 रुपयांचा लाभ बंद झाला आहे. आता राज्यातील 1,89,00,000 महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता 30 एप्रिलला KYC प्रक्रिया संपली. त्यानंतर ही आकडेवारी समोर आलेली आहे. 54 लाख लाडक्या बहिणींचा आता लाभ हा कायमस्वरूपी बंद झालेला आहे. आणि आता फक्त 1,89,00,000 लाडक्या बहिणींना इथून पुढे म्हणजे मार्चपासून हप्ते मिळणार आहेत. काय आहे पुढची अपडेट? तर राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. KYC नंतर 54 लाख महिलांचे अर्ज आता बाद झालेले आहेत. त्या सर्व महिलांच्या 1500 रुपयांचा लाभ आता कायमचा बंद होणार आहे. राज्यात 1,89,00,000 महिलांचा लाभ सुरू राहणार आहे. KYC नंतर सरकारचे 1200 कोटी रुपये वाचणार असल्याचे एका रिपोर्ट्समधून समोर आले आहे. आता ज्या लाडक्या बहिणींचे लाभ बंद झालेले आहेत त्या लाडक्या बहिणींना आता मात्र यापुढे लाभ मिळणार नाही. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची यादी अंतिम केली आहे. पुढील काही दिवसात मार्च-एप्रिल हप्त्याबाबत अपडेट समोर येईल. गेल्या वर्षी राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी KYC अनिवार्य केली होती. 30 एप्रिल 2026 पर्यंत लाडक्या बहिणींना KYC करण्याची मुदत दिली होती. त्यानंतर आता अर्ज बाद झालेले अथवा KYC न केलेल्या महिलांची संख्या 54 लाख असल्याचे समोर आले आहे. या 54 लाख लाडक्या बहिणींना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ आता मिळणार नाही. यांचा लाभ आता बंद झालेला आहे. असेच अपडेट आता या क्षणाचे म्हणजे आज आहे 4 मे. 4 मेला जे आजचे आत्ताचे जे रिपोर्ट समोर आलेले आहे ते आपणाला मी ताजे नवीन आत्ताचे न्यूज अपडेट तुम्हाला मी सांगत आहे. किती महिलांना 1500चा हप्ता मिळणार? लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर 2,43,00,000 महिलांनी यासाठी अर्ज केला होता. त्या सर्वांना सरकारकडून प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा लाभ दिला जात होता. पण कालांतराने सरकारकडून या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर लाखो महिलांचे अर्ज बाद झाले. 30 एप्रिल रोजी KYCची प्रक्रिया संपल्यानंतर लाभार्थी महिलांचा नवीन आकडा समोर आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता 1,89,00,000 महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. अपात्र ठरलेल्या महिलांचा लाभ कायमचा बंद करण्यात आला आहे. आता ज्या लाडक्या बहिणी त्यांची KYC झालेली नाही किंवा ज्या लाडक्या बहिणी KYC करू शकल्या नाही काही कारणास्तव, मग त्यांच्याकडे कागदपत्र नव्हती किंवा त्यांना काही अन्य अडचणी होत्या, आता अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींचा लाभ हा बंद झालेला आहे. 54 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज का बाद झाले? तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त, वयाची अट होती सरकारने घातलेली, त्यामध्ये काही बहिणींचे वय हे आता 65 पेक्षा जास्त आहे.
ई-के-वाय-सी केलीच नाही अथवा चुकीची केली, कुटुंबातील सदस्य अथवा सरकारी नोकरीत कार्यरत असतील, घरात 4 चाकी गाडी असेल, कुणाला मिळणार लाभ, कुणाचा होणार बंद. आता बघा, जे आता निकषांमध्ये नाही बसणार आणि ज्यांचं आता समजा महाराष्ट्राच्या बाहेर गेले असतील किंवा त्यांचं आता 65पेक्षा वय जास्त झालं असेल, तर अशा पद्धतीने जे आता नियमांमध्ये आणि निकषांमध्ये नाही बसत त्यांचासुद्धा लाभ आता बंद होणार आहे. ई-के-वाय-सी नंतर पात्र ठरलेल्या सर्व महिलांना यापुढे प्रति महिना 1500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. पण ज्या महिला अपात्र ठरल्या त्यांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पात्र नसताना योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांकडून सरकार वसुली करण्याचा विचार करत आहे. असेच आत्ताचे नवीन अपडेट आपल्या हाती आलेले आहे. मार्च-एप्रिल महिन्याचा लाभ कधी मिळणार बघूयात. आता हे महत्त्वाचे अपडेट. राज्यातील पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्याचा अखेरचा 1500 रुपयांचा हप्ता मिळाला होता, पण त्यानंतर सरकारकडून कोणतीही अपडेट आली नाही. आता मे महिना उजाडला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर किती हप्त्याचे पैसे येणार याची चर्चा सुरू झालेली आहे. काही सूत्रांच्या मते लाडकीच्या खात्यावर 2 महिन्यांचे 3000 रुपये एकत्र येणार आहेत. अशीच काही सूत्रांकडून असे नवीन बातमी अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी अत्यंत महत्त्वाचे अपडेट हे लक्षात घ्या. लाडक्या बहिणी, आता तुम्हाला माहीत आहे की तुमची ई-के-वाय-सी ही पूर्ण झालेली आहे का? तुमची ई-के-वाय-सी बरोबर केलेली आहे का? ज्यांची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे आणि ज्यांनी ई-के-वाय-सी ही पूर्ण केलेली आहे आणि ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बसत आहेत, आता अशाच सगळ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या मार्च महिन्यापासूनचे हप्ते हे मिळणार आहेत. बघूयात पुन्हा एकदा महत्त्वाचे मुद्द्यांवर आपण आता हायलाईट करूया. काय आहे महत्त्वाचे मुद्दे? तर हप्त्याची स्थिती काय आहे? मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्रित मिळण्याची दाट शक्यता आहे. रक्कम किती मिळणार? पात्र महिलांना 3000 रुपये 2 महिन्यांचे किंवा त्याहूनही अधिक रक्कम मे महिन्यासह मिळू शकते. असेच अपडेट आपल्या हाती आत्ता 4 मेला हे आलेले आहे. ई-के-वाय-सी मुदतवाढ तांत्रिक अडचणींमुळे 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-के-वाय-सी पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. ज्या महिलांची ई-के-वाय-सी पूर्ण आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. वितरणाची तारीख आता एप्रिल महिना संपवून मे महिना सुरू झाल्याने आता हे पैसे कोणत्याही क्षणी बँक खात्यात जमा होऊ शकतात. असे महत्त्वाचे अपडेट सगळ्या लाडक्या बहिणींनी जाणून घ्या. पैसे आले की नाही हे कसे तपासावे? महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. पेमेंट स्टेटसवर क्लिक करा. तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून स्थिती तपासा. अधिकृत शासन निर्णयानुसार GR निधी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. तर लाडक्या बहिणी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट आत्ताचे 4 मेचे तुम्हाला तुमच्यासमोर व्हिडिओ आणलेला आहे. कृपया करून हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणींना शेअर करा.